And he was a bit of a flamboyant kind of again a go-getter kind of a character. Yeah. है ना? Always ready to shoulder respect. रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्याला त्याची छाप पाडायची असते. Yeah. बीट इन द ड्रेसिंग रूम, बीट ऑन द फील्ड, एनिवेअर. Correct. तसा आहे तो. Yeah. आणि when he joined us, in fact, me and Khodadad were not of the view की ना अच्छा. ह्याला घ्यायला पाहिजे, because no club was ready to take him. He had his issues. But then Makarand Vaingankar is a very experienced person in the game. You must be knowing him well. Yeah. He made a phone call to me. I म्हणलं तू आता कोचिंग करतोयस तर तुला लोक हँडल करायला लागणार. अच्छा. चॅलेंज दिलं. तू इझिली हँडल होत होतास, बट सगळेच होतील असं नाही ना, सगळे तुझ्यासारखे कसे वागतील. गुड पॉइंट. अँड देन आय स्टार्टेड थिंकिंग आहे ना, अरे हो रे, हे बरोबर बोलतायत ना, सगळे माझ्यासारखे का वागतील. Because now I'm in a different role. बरोबर. I was very early and I was still playing. इकडे I was captaining जिमखानाला. And then he said, अरे तुम्ही घ्या तर त्याला हँडल करा, तुम्ही सिनियर आहात ना तिकडे, हँडल करा. मी सरांना म्हटलं, सर आम्हाला टीम बनवायची आहे. तर ते बोलले, अरे बनव पण ह्याला हँडल कर तर तुला शिकशील. मी म्हटलं ठीक आहे, बिकॉज ना ही वॉज आवर मेंटर. देन ना करत आम्ही ओके. हो बोललो.